योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना। सचिन घायवळवर पुणे पोलिसात गंभीर गुन्हे दाखल। शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य? सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी। तर अनिल परबांची उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। शस्त्र परवाना देण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांचा संबंध नसतो, तिथल्या लायसन्सवर तिथल्या आयुक्तांची सही असते। संजय शिरसाटांकडून योगेश कदमांची पाठराखण। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील समीर पाटीलचे गुंड निलेश घायवळशी संबंधित फोटो दाखवत रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा। घायवळ परदेशात पळाल्यावरून धंगेकरांचा चंद्रकांत दादांवर आरोप। रिक्षा चालकाच्या कुटुंबाने एकदा 19 लाख तर दुसऱ्या वेळी 20 लाख मागितले। वेगवेगळ्या रक्कम मागितल्याचा गौतमी पाटीलचा आरोप। गौतमीच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणात ट्विस्ट। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं, कदाचित दादांना हे प्रकरण माहीत नसेल। गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। गौतमीला उचलायचं की नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना फोन केल्याबाबत वक्तव्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। वकिलांच्या मागणीनंतर कोर्टाकडून पुढील तारीख। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार। खटला शिवसेना विरुद्ध अमित शहा असा आहे, त्यामुळे अमित शहा काय यंत्रणा वापरतात हे पाहावं लागेल। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी संदर्भात राऊतांचं विधान। अजित पवारांनी साप पोसलेत, मराठ्यांविरोधात त्यांच्या पक्षाचे नेते काम करतात। मनोज जरांगे यांचा हल्लाबोल, तर भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असंही वक्तव्य। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी, सूत्रांची माहिती। अजित पवारांची माझ्यावर नाराजी नाही, तुम्ही तुमचं मत मांडू शकता असं दादांनी मला स्पष्ट सांगितलंय। नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांकडून स्पष्ट। जरांगेंकडून राहुल गांधींचा दिल्लीचा लाल्या असा उल्लेख, तर जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती। जरांगे लहान वयातील बाल्या। राहुल गांधींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवारांचं जरांगेंवर टीकास्त्र। एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस कर्जवसुली होणार नाही असं सांगतात, मग शेतकऱ्यांना नोटीस कोण पाठवतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडण गावातल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। राज्य सरकारचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज फसवं, सरकारनं विम्याचे निकष शिथिल करावे, अंबादास दानवेंची मागणी। स्थानिक स्वराज्य निवडणुकीत युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचा सूर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण। बुलेट ट्रेन, मेट्रो, वॉटर टॅक्सीनंही विमानतळ जोडलं जाणार। लोकार्पणाच्या भाषणात पंतप्रधानांकडून लोकनेते दिबा पाटलांचा उल्लेख। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांना 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाहीच। शिल्पा शेट्टीचा पतीला परदेशात जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली। झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत काम केलेल्या प्रियांशूची हत्या, दारूच्या नशेत मित्रांनाच हत्या केल्याची माहिती। नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना।